बघायचं आता चांगलं ना. ठीक आहे, आता आपण आज थोडंसं आपण मेनिस्कस बद्दल करू. बेटा नोट्स द्या बरं थोडंसं मला. दिसतंय शरीव? शरीव दिसतंय का? ओके. चला बघा, आता इथं थोडंसं आपण बघूया. ठीक आहे, बघा रे इथं आज आपण मेनिस्कस बद्दल शिकूया. ठीक आहे, कशा टाईपचा मेनिस्कस राहते, कॉन्केव्ह मेनिस्कस, कॉन्व्हेक्स नाही, कॉन्व्हेक्स मेनिस्कस झाला. आपण राईज ऑफ कॅपिलरी शिकू. ठीक आहे, मेनिस्कस काय झालं होतं ना, कॉन्केव्ह मेनिस्कस, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. ठीक आहे, आज आपण राईज ऑफ कॅपिलरी बघू. ठीक आहे, ठीक आहे, राईज अँड फॉल ऑफ फ्लुइड इन ट्यूब वगैरे बघू आपण. ठीक आहे, चला. चला इथं बघा, राईज इन कॅपिलरी बघू. ठीक आहे, कॅपिलरी ट्यूब. पहिली गोष्ट मला सांगा, कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय असते? कॅपिलरी ट्यूब, हा बोला, कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय असते सांगा बरं, कोणाला माहित आहे? एक खूप खूप पतली राहते, हेअर लाईक ट्यूब राहते. हेअर म्हणजे नाही का, आपल्या हेअरची थिकनेस कशी राहते तेवढीच, बिलकुल जवळपास, किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जाडी, हलकी म्हणाले, एकदम पतलीशी ट्यूब राहते. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? कॅपिलरी ट्यूब. ठीक आहे, आणि त्या ट्यूबचे दोन्ही एंड काय राहते? ओपन राहते, ओपन एंड्स राहते. ठीक आहे ना, ओपन एंड. समजलेत का? म्हणजे तुम्ही याच्यातून फूक मारून का करा, हवा अंदर बाहेर करू शकता. समजलेत का? फूक मारू शकता याच्यातून आरामात. समजलं? सील नाही राहत, ते काय राहते? ओपन राहते दोन्ही साईड. समजलेत का? कॅपिलरी ट्यूब काचेची ट्यूब राहते, पतलीशी. ठीक आहे, समजलेत का? आता आपण एवढं का बारीकीमध्ये नाही बघा, आपण थोडंसं झूम मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, हा. तर आता चला एक गोष्ट बघा, राईज इन कॅपिलरी बघू आपण. ठीक आहे, राईज इन कॅपिलरी. ठीक आहे, तर चला एक काम घेतलं, एक भांडं घेतलं मी, एक वेसल घेतला, त्याच्यामध्ये ठीक आहे का म्हणते हे केलं आपण, काय केलं आपण? फ्लुइड भरलं. जसं आता मी एखादा लिक्विड भरत असं याच्यामध्ये, एखादा लिक्विड फिल करत असं. एखादा लिक्विड जर मी असं फिल करत असेल, बघून घ्या. केलं मी, एखादा लिक्विड फिल केलं याच्यात. ठीक आहे, हा. आणि त्याच्यामध्ये एक काय टाकलं मी असं, काय टाकलं बेटा? अशी एक टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब नाही म्हणू शकत, कॅपिलरी ट्यूब टाकली आहे. काय टाकलेली आहे? कॅपिलरी ट्यूब टाकलेली आहे. चलो, ओके, गुड. हां, आता तुम्ही जसं सपोज मी तुम्हाला आता सध्या एक आपण बेसिक कन्सेप्ट शिकूया थोडंसं, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स पार्टबद्दल. ठीक आहे, चम्मच पाहिले का रे? चम्मच, चम्मच पाहिले का? स्पून, हां, स्पून पाहिले असेल तुम्ही ना, असं टाईपनं स्पून पाहिले असेल. पाहिले का नाही पाहिले? सर्वांनी बघितलं असेल ना, स्पून बघितलं असेल आहे ना. हां हां, हे दबलेल्या पार्टला काय म्हणतो? पार्ट आपण सांगा ना, कॉन्केव्ह पार्ट. आणि जो फुगलेला पार्ट राहते त्याला काय म्हणतो आपण? कॉन्व्हेक्स पार्ट. समजलं? मला सांगा, एखादी पार्ट दबते काऊन, अंदर काऊन जाते? कारण की तिकडं जास्त फोर्स, तिकडे जास्त प्रेशर लागते.
आणि एखादी पार्ट फुगते काऊन, कारण की तिथं काय लागते, कमी प्रेशर लागते. जसं आता एखादा पेपर आहे ना, एखादा पेपर असा पेपर कसा आहे, असं सपोज आपण असं फ्लॅट ठेवलेला आहे पेपर, दिसतंय फ्लॅट आहे ना, जेव्हापर्यंत पेपरवर काही वजन पडणार नाही तो काय होणार आहे, फ्लॅट राहणार आहे ना. पण जर इथं तुम्ही त्या पेपरवर काय ठेवले, एखादा वस्तू ठेवले, एखादं सामान ठेवले आहे की नाही, तो काय व्हायला लागेल पेपर, हां म्हणजे का खाली नाही, म्हणजे असं तुम्ही याला सपोर्ट लावू नये एका साईडनं, असं नाही का सपोर्ट म्हणा किंवा पेपर म्हणण्यापेक्षा एखादा कपडा म्हणा असं लावून ठेवला आहे ना, तर मग एखादी वस्तू भारी वस्तू ठेवली तर काय होते, एक साईड दबते आणि एक साईड फुगते. माहिती आहे की नाही माहिती, हां जिथं प्रेशर लागत आहे, जिथं जास्त प्रेशर लागत आहे ती साईड काय झाली, अंदर गेली आहे, दबलेली आहे, कॉन्केव झालेली आहे. कोणती काय झालेली आहे ती साईड, कॉन्केव झाली. आणि जी साईडकडे प्रेशर नाही कमी लागला किंवा नाही लागला आहे ना, कमी लागला असं म्हणून घेऊ, ठीक आहे, इथं प्रेशर मिनिमम आहे आणि इथं प्रेशर काय रे बेटा, जिथं जास्त प्रेशर लागलं ते दबलं, जिथं कमी प्रेशर लागलं ते फुगलं. समजलं का नाही समजलं. तर कॉन्केव कॉन्व्हेक्स पार्ट समजलं तुम्हाला. हां कसं राहते कॉन्केव पार्ट, कधी तयार होते, जेव्हा ज्या साईडवर जास्त प्रेशर अप्लाय होते, आणि कॉन्व्हेक्स कधी राहते, तिथं कमी प्रेशर तयार होते. आलेत का लक्षात, ठीक आहे. चला इथं पाहूया आता हे या आहे ना, टेस्ट ट्यूबमध्ये काय टाकलं मी, एक फ्लुइड टाकलं, समजलेत का. फ्लुइड म्हणण्यापेक्षा एखादं असं म्हणू शकतो मी, केरोसिन टाकलं. कोणतं फ्लुइड टाकलं, केरोसिन. हां आता तुम्हाला माहिती आहे का, केरोसिनचे जो मेनिस्कस राहते, मेनिस्कस मध्ये समजलं ना तुम्हाला, मेनिस्कस माहिती आहे का नाही माहिती, ते लेअर ते कशी राहते, अशी अशी कॉन्केव टाईपची राहते, माहिती आहे की नाही माहिती आहे, बोला. माहिती आहे ना केरोसिनची, हे मेनिस्कसची लेअर, केरोसिन टाकलं आहे ना, त्याच्या मेनिस्कस कसं राहते, अरे बोला, कॉन्केव राहते, कॉन्केव राहते आहे ना, कॉन्केव राहते. हां तर म्हणजे याचा अर्थ इथं 2 पॉईंट, पहिले इथं 2 पॉईंट घेऊन गेले बाहेरच्या साईडला ए, आणि इकडं बिलकुल जास्त एकदम दूर नाही, बिलकुल तिथंच कोणता पॉईंट घेतला मी, बी पॉईंट घेतला, ठीक आहे. इथं अंदर बी मी एक सी पॉईंट घेतला, आणि बाहेर मी याच्या बिलकुल जेवढं पासच कोणता पॉईंट घेतला मी, डी पॉईंट घेतला. समजलेत का. हे सी आणि डी पॉईंट ट्यूबच्या काय आहे, कॅपिलरी ट्यूबच्या अंदरचे पॉईंट्स आहे, ठीक आहे. आणि ए आणि बी कुठले पॉईंट्स आहे बेटा, कॅपिलरी ट्यूबच्या बाहेरचे पॉईंट्स आहे, ठीक आहे. हा चला एक गोष्ट मला सांगा, या ए पॉईंट कडे काय येतं सांगा तुमची, ए येतं, गुड. हा या सी पॉईंट कडे बी काय येतं सांगा तुमची, ए ऑब्विस आहे. समजलेत का. हा आता मला सांगा, ए आणि बी जे पॉईंट आहे, ए अँड बी पॉईंट आहे ना, हे काय नियरली ॲट काय आहे बेटा, इक्वल हाईट आहे, म्हणजे सारख्याच हाईटवर आहे, काय जास्त त्याच्यामध्ये फरक नाही आहे. समजलेत का. तर तुमचे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स का म्हणते, सेम हाईट सेम प्रेशर आहे का नाही. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल्स टू प्रेशर ॲट पॉईंट बी. कोणता पॅराडॉक्स, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये जर पॉईंट सारखे हाईटवर आहे का नाही, जर लेवल सारखी आहे तर प्रेशर बी त्या लेवलवर का राहणार आहे, ऑल अबाउट सेमच राहणार आहे. जमलं इतका, ठीक आहे. हा आता त्याच पद्धतीने बी पॉईंट अँड सी पॉईंट, किंवा बी पॉईंट अँड सी पॉईंट म्हणण्यापेक्षा बी पॉईंट आणि सी पॉईंट म्हणण्यापेक्षा काय म्हणू शकतो, ए पॉईंट अँड कोणता पॉईंट बेटा, सी पॉईंट. हे बी काय नियरली म्हणण्यापेक्षा ॲट, सीधा ॲट इक्वल हाईट आहे की नाही आहे. इक्वल हाईट म्हणत नाही म्हणत जसं, तर मग दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण येत आहे, एअरच येत आहे का नाही. तर याचा अर्थ पी ए इज इक्वल्स टू काय असेल, मग सांग तुमचं, पी सी असेल. ओके बरोबर आहे. म्हणजे ए पॉईंटकडं आणि सी पॉईंटकडं काय प्रेशर आहे, समजलं का, सारखा प्रेशर आहे, समजलं. आणि पी ए बी सी काय ऑल अबाउट काय, पी नॉट. म्हणजे याच्या अर्थ तुम्हाला काय समजलं मग, पी ए बी, पी बी बी, पी सी बी आणि पी नॉट बी, हे चारही गोष्टी काय इक्वलच झाले, समजलं. कारण की इथं बघा, ए आणि बी इक्वल हाईट्सवर होते, ए आणि बी कसे होते, इक्वल हाईट्सवर होते. तर ए आणि बीचा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सद्वारे प्रेशर काय होता, इक्वल होता. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणते ना, सेम हाईट सेम प्रेशर. जमलं इतका. त्याच पद्धतीने ए आणि सी दोन्ही एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि जवळपास ऑल अबाउट काय सिमिलर हाईटवरच आहे. म्हणजे एचा प्रेशर, सीचा प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असेल, सेमच असेल आहे, बरोबर. तर याद्वारे आपल्याला काय समजते, पी ए, पी बी, पी सी आणि पी ओ
पीओ आहे हा, पीओ पीडी नो आहे तो पी नॉट, ठीक आहे. तर हे काय सर्व काय आले इक्वलंट झाले, समजलेत का. बट आता एक दिक्कत येते इथं पहा. हा पण इकडं लक्ष द्या, हा जो डी पॉइंट आहे हा कोणत्या साईडकडचा पॉइंट आहे, कॉन्केव की कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्स साईडकडचा. आणि हा सी पॉइंट कुठला रे बाबा, कॉन्केव. म्हणजे कॉन्केव साईड दबलेली आहे, कॉन्व्हेक्स साईड फुगलेली आहे. कोणतं प्रेशर जास्त राहते मी तुम्हाला आता सांगितलं, कॉन्केव कडे जास्त प्रेशर राहते हमेशा, कॉन्व्हेक्स कडे कमी प्रेशर राहते. म्हणजे सी पॉइंट ॲट वारे बाबा बोला कॉन्केव साइड एंड डी पॉइंट ॲट बोलो कॉन्व्हेक्स साइड. गुड. तर मग याचा अर्थ सी पॉइंट कडचा जो प्रेशर आहे कॉन्केव वाला प्रेशर तो जास्त असेल कोणापेक्षा, डी पॉइंट वाल्यापेक्षा. आता जेव्हा सीचा जास्त आहे तर मग ऑब्विसली कोणाचं जास्त असेल, मग बीचा बी प्रेशर का असेल जास्त असेल, कारण की सी आणि बी तर इक्वलच होत आहे ना. म्हणजे याचाच अर्थ आपण असंही म्हणू शकतो बी पॉइंट कडचा प्रेशर डी पॉइंट कडच्या प्रेशरपेक्षा का बनत आहे, जास्त बनत आहे. तर त्यामुळे बी पॉइंटचा प्रेशर जास्त बनतात, म्हणजे बी पॉइंट का होणार आहे, खाली खाली जाणार आहे. आणि डी पॉइंट कुठे जाणार आहे मग सांगा, हे डी पॉइंट कडचे आहे ना ते कुठे जाणार आहे बेटा, वरती वरती जाणार. आणि तुमचे जे लेवल आहे ना, ते बर्तनमध्ये जे लेवल होती आपली कशाची बाबा, लिक्विडची. कशाची लेवल रे बाबा आपली, लिक्विडची जे लेवल होती, हां बर्तनमध्ये लिक्विडची जे लेवल होती ती काय काय गेली ते सांगा, वरती गेली. राईज होणार काऊन, कारण की बी पॉइंट जे आहे ते खाली खाली जाण तिकडे जास्त प्रेशर बनत आहे ना, आणि डी पॉइंट का होणार सांगा तुमचा, वरती वरती जाणार. समजलेत का. यालाच म्हणतो आपण काय म्हणतो रे बाबा, कॅपिलरी राईज. इथं बघा फ्लुइड काय झालं, राईज झालं, पुढे गेलं सांगा तुमचं एच हाईट काय गेलं, राईज झालं, वरत झालं. नाही समजलं, ठीक आहे. तर बघा एकदा पुन्हा मी सांगते, एक कंटेनर घेतला, पहिले आपण कॉन्केव कॉन्व्हेक्स साईडकडे बघू, ठीक आहे. पहिले आपण कॅपिलरी बघून घेऊ, ठीक आहे. कॅपिलरी ट्यूब काय असते सांगा बरं, एक खूप थिन ट्यूब असते, खूप पतलीशी ट्यूब असते, समजलेत का. ज्याचे जवळपास किती 10⁻⁻6 मीटरचा का असते एका प्रकारचा डायमीटर, त्याचा डायमीटर 10⁻⁻6 मीटर. म्हणजे काय रे, कशामध्ये असते 10⁻⁻6 मीटर म्हणजे काय रे बाबा, कोणता मीटर म्हणतो आपण त्याला, मायक्रोमीटर. मायक्रोमीटर समजते ना, मायक्रोमीटर म्हणजे मायक्रो कशी असते, खूप छोटी क्वांटिटी असते ना. हेअर लाईक डायमीटर असते, किती असते, हेअर लाईक म्हणजे हेअर लाईक केसा एवढी पतली असते ती ट्यूब, ठीक आहे एकदम. हां तर चला आता एक काम केलं आपण, त्या ट्यूबला नाही का आपण कशाच्या अंदर टाकलं बेटा, त्या ट्यूबला आपण केरोसिनवाल्या सोल्युशनच्या अंदर टाकलं, समजलं, भरलं, ठीक आहे. आता त्या ट्यूबकडं आता एक काम करूया, ठीक आहे. आता ते ट्यूबमध्ये केरोसिन भरलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं केरोसिनच्या मेनिस्कस कसा राहते सांगा, असा यू शेपचा राहते नाही असा, ठीक आहे. किनाऱ्याकडून लिक्विड थोडंसं सरफेस टेन्शन कमी राहते तर काय होते, वरतं जाते आहे की नाही. असं वरतं खिचलं जाते आणि सेंटरवाला पार्टचं थोडंसं खालतं राहते, असं नाही कसा, असा यू शेपमध्ये तयार होते मेनिस्कस त्याचा. माहिती आहे की नाही माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे ना. तर इथं एक कोणती साईड बनते, कॉन्केव साईड बनते, एक कुठली साईड बनते मग त्याच्यामध्ये, कॉन्व्हेक्स साईड बनते आहे ना. आणि जर आपण बघायला गेलं तर कॉन्केव माहीत असेल तुम्हाला, कॉन्केव कधी तयार होते, अंदर दबते कधी वस्तू, जेव्हा तिथं जास्त प्रेशर लागते, आणि एखादी वस्तू फुलते कधी, जेव्हा तिथं कमी प्रेशर लागते, समजलेत का. तर आठवण ठेवा, कॉन्केव वाला प्रेशर कॉन्व्हेक्स पेक्षा का असते हमेशा जास्त असते, म्हणजे कॉन्केव ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स. गुड, जमलं का नाही जमलं. कॉन्केव हा ऑलवेज का असते, कॉन्व्हेक्स पेक्षा का असते, जास्ती असते. जमलेत का. चला आता एक काम करूया, आपण 4 पॉईंट्स घेऊया. ए बी जवळपास नियर पॉईंट घेऊ, आणि तसंच सी डी बी पॉईंट का घेऊ, नियर पॉईंट घेऊ, समजलेत का. आता इथं जर तुम्ही बघाल तर हा सी पॉईंट कोणत्या साईडला आहे, कॉन्केव साईडला येत आहे. डी पॉईंट कोणत्या साईडला येत आहे, कॉन्व्हेक्स साईडला. ए आणि बी तर दोन्ही फ्लॅट साईडला असते, त्या फ्लॅट आहे, ए आणि बी कडे फ्लॅट आहे, ठीक आहे. आता इथं बघा, ए आणि बी नियरली ॲट इक्वल कशा होते, नियरली ॲट इक्वल हाईट होते, म्हणजे नियरली ॲट कसे होते, सेम हाईटवर होते की नाही होते, सारख्या हाईटवर होते, नियरली ॲट सारख्या इक्वल हाईट्सवर होते की नाही होते. तर मग नियरली ॲट इक्वल हाईट होते, तर त्यांच्या ए पॉईंटकडचा प्रेशर आणि बी पॉईंटकडचा प्रेशर का होऊन जाणार, इक्वल होऊन जाईल. कोणत्या पॅराडॉक्सद्वारे,
हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे पीए आणि पीबी इक्वल झाला. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बघाल जाल तर ए पॉईंट आणि सी पॉईंट समजा हे दोन्ही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात सांगा तुमच्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येते ना बाहेर. आता एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तर ए कडं सी कडं दोनाकडं कोणता प्रेशर असेल तुमचा पी नॉट वाला म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला ए बीला बीशी बी इक्वल झाला आणि ए सीशी बी इक्वल झाला. तर मग याचा अर्थ पी ए पी बी पी सी आणि पी नॉट काय झाले ऑल काय झाले इक्वल झाले. जमलं इतकं. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं पाहिले जाल तर सी पॉईंट हा कॉन्केव्ह कडचा आहे आणि डी पॉईंट हा कुठला आहे सांगा तुमचा कॉन्वेक्स कडचा आहे. तर कॉन्केव्ह कडं प्रेशर जास्त राहते म्हणजे सी कडचं प्रेशर जास्त असेल कोणापेक्षा कॉन्वेक्स पेक्षा. कॉन्वेक्स मध्ये कोणता पॉईंट होता आपला डी पॉईंट होता की नव्हता. म्हणजे सी कडचं प्रेशर डी पेक्षा जास्त असेल. जेव्हा सीचं प्रेशर डी पेक्षा जास्त असत आहे तर मग सी म्हणजे एका प्रकारे आपण काय म्हणू शकतो बी बी म्हणू शकतो ना. बी पॉईंट कडचं प्रेशर बी का असेल डी पेक्षा जास्तच बरं कारण की सी आणि पी बी तर इक्वलच होते ना जवळपास आपले आहे का नाही. समजलेत का. म्हणजे बी पॉईंट कडचं प्रेशर डी पॉईंट कडच्या प्रेशर पेक्षा काय येत आहे जास्ती बनत आहे ना. तर त्यामुळे काय झालं हे जे बी पॉईंट आहे बी पॉईंट कडचं जे लिक्विड आहे ते कुठे जाणार मग जास्त प्रेशर आहे तर आहे ना पी बी आहे ना खाली खाली जाणार आणि पी डी वरती वरती जाणार. समजलेत का. आणि या ट्यूबमध्ये लिक्विडचं काय होणार सांगा बरं राईज होणार राईज ऑफ कॅपिलरी. नाही समजलं समजलं का नाही समजलं. ठीक आहे. हे कोणामध्ये दिसते कोणत्या टाईपच्या फ्लुइड मध्ये दिसते केरोसिन टाईपच्या फ्लुइड मध्ये दिसते. समजलेत का. आता आपण दुसरं एखादा फ्लुइड बघू. जसं दुसरं फ्लुइड कोणतं घेत होतो आपण नॉर्मली मर्क्युरी घेत होतो. ठीक आहे. तर चला आता मर्क्युरी मध्ये बघू. ठीक आहे. हे दोन्ही डेरिव्हेशन मला करून दाखवायचे याचे. आता तुम्ही पटकन ठीक आहे. हां मर्क्युरी घेतलं. ठीक आहे. हे ओपन कंटेनर घेतलं एक आपलं. ठीक आहे. याच्यामध्ये मी भरते काय रे बाबा एक फ्लुइड भरते कोणता वाला मर्क्युरी वाला फ्लुइड भरते मी. तर असा आपला एक फ्लुइड आहे. ठीक आहे. फ्लुइड आहे बरोबर आपलं दिसतं फ्लुइड. हां हां. आता जेव्हा तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपण मर्क्युरी इन्सर्ट करतो काय इन्सर्ट करतोय बाबा आपण मर्क्युरी फिल करतो. तो मर्क्युरीच्या मेनिस्कस कसा तयार होतो तुम्ही मला सांगा. कॉन्वेक्स टाईपचा मेनिस्कस तयार होते असा 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 उलटा टाईपचा. माहिती काय नाही माहित आहे मर्क्युरीचा मेनिस्कस उलटा राहते माहिती आहे ना तुम्हाला. ठीक आहे. हां असा असा उलटा यू राहते तो. हां तर चला इथं मी 4 पॉईंट्स घेऊन घेऊ. आपले कोणते कोणते पॉईंट्स होते ए पॉईंट आणि बी पॉईंट नियरली ॲट इक्वल हाईट. मग एक सी पॉईंट घेते इकडंच एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि एक कोणता पॉईंट घेते मी डी पॉईंट घेते. समजलेत का. हां आता सी बी पॉईंट कोणाच्या संपर्कात आहे एअरच्या. ए बी पॉईंट कोणाच्या संपर्कात आहे एअरच्या. ठीक आहे. हा डी पॉईंट हा कोणत्या साईडकडचा आहे कॉनकेव 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 म्हणजे दबलेला पॉईंट आहे बघा. आणि सी पॉईंट कसा आहे पहा बरं फुगलेला पॉईंट आहे. म्हणजे हा सी पॉईंट कोणत्या टाईपचा आहे बघा कॉन्वेक्स टाईपचा आहे. समजलेत का. कोणता फ्लुइड भरलं बेटा याच्यामध्ये मर्क्युरी नावाचं फ्लुइड भरलं आहे का लक्षात दिसतं समजलं सर्वांना. ठीक आहे. हां तर आता एक काम करूया आपण. आता चला बघूया पी ए इज इक्वल्स टू पी बी. काऊन ए आणि बी इक्वल काऊन राहणार आहे अरे बोला ना ए आणि बीचा प्रेशर काऊन इक्वल राहणार आहे. पॉइंट ए अँड बी ॲट काय सांगा इक्वल हाईटवर आहे. म्हणजे पी ए इज इक्वल्स टू पी बी आहे का नाही. समजलं इतका. काऊन कोणत्या पॅराडॉक्सद्वारे हायड्रोस्टॅटिक कोणता पॅराडॉक्स हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मुळे काय झालं ए कडचा प्रेशर आणि बी कडचा प्रेशर काय झाला इक्वल झाला. समजलं इतका. काऊन हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स का बनते सेम लेवलवर सेम हाईटवर प्रेशर का बनते सेम तयार होते. म्हणजे ए आणि बी सेम हाईटवरचे होते तर मग त्यांचा प्रेशर बी काय राहणार आहे सेम राहणार आहे. आले इतकं लक्षात. ठीक आहे. आता दुसरं बघा पी ए इज इक्वल्स टू पी सी इज इक्वल्स टू काय असेल सांगा मग
पी नॉट. काऊन? कारण की ए आणि सी हे दोन्ही पॉईंट कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये काय राहते सांगा बरं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजलेत का? म्हणजे हे झालं इक्वल. आता याचा अर्थ काय झाला मग? याच्यावरून आणि याच्यावरून काय समजते? पी ए इज इक्वल्स टू पी बी इज इक्वल्स टू पी सी इज इक्वल्स टू सर्वांच्या सर्व कोणाच्या बरोबर झाले आपल्या? पी नॉटच्या बरोबर झालं बरोबर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या बरोबर झाले. आता एक काम करू आपण. आता डी आणि सी कडे बघू. पी डी कोणती साईडवर आहे बेटा? कॉन्केव. आणि पी सी कोणती साईडवर आहे बेटा? कॉन्वेक्स साईड. आणि तुम्हाला माहिती आहे का कॉन्केव कडचा प्रेशर हमेशा कॉन्वेक्स कडच्या प्रेशरपेक्षा का असते? डी कॉन्केव आहे, सी कॉन्वेक्स आहे. कॉन्केव कडचा प्रेशर एखादी साईड दबते काऊन? कारण की तिथं प्रेशर जास्त राहते. एखादी साईड फुलते काऊन? कारण की तिथं प्रेशर कमी राहते. म्हणजे कॉन्केव कडचा प्रेशर इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्वेक्स. समजलं? म्हणजे याचा अर्थ डी हा सी पेक्षा मोठा झाला आहे ना. म्हणजे याचाच अर्थ डी हा कोणापेक्षा मोठा झाला? बी पॉईंट कडच्या प्रेशरपेक्षा का झाला? मोठा झाला. नाही समजलं? म्हणजे डी कडं प्रेशर जास्त बनत आहे आणि बी कडे प्रेशर कमी बनत आहे. मग जिथं जास्त प्रेशर बनत असेल ते पॉईंट कुठे जाणार सांगा तुमचा? खाली जाणार. आणि जिथं कमी प्रेशर बनत असेल ते पॉईंट कुठे जाणार तुमचा? वरती. कमी प्रेशरवाला वरती जाते, खालतं जास्त प्रेशरवाला खालती दबणार. नाही समजलं? आणि लिक्विडचं कसं होणार मग? कसं दिसत मग लिक्विड आपलं? असं टाईपनं कंटेनरमध्ये आपलं लिक्विड जे आहे, असं ट्यूब आहे ना आपली, कंटेनरमध्ये आपलं जो लिक्विड आहे कंटेनरमध्ये आपलं लिक्विड काय सांगा बरं? डी पॉईंट कडचं लिक्विड का होणार आहे सांगा तुमचं? खाली जाणार आहे. आणि बी पॉईंट कडचं लिक्विड का होणार सांगा तुमचं? वरती जाणार. म्हणजे याला का म्हणू आपण? एच हाईट का गेला? तो खाली गेला ना, अंदर गेला ना, याला का म्हणतो आपण? बोला. कॅपिलरी फॉल म्हणू शकतो. नाही समजलं? समजलं का रे? चला करून दाखवा मला मग.